लग्नारी भवानी मातेची मूर्ती देवघरात होती। जिजाऊ प्रार्थना, दुर्गा जिजाऊ प्रार्थना, मासाहेब जिजाऊ ज्या मंदिरात आल्या भवानी मातेची समोर मूर्ती होती आणि 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 मासाहेब आल्या त्या भवानी मातेचा लग्नाचं रूप बघत होत्या, डोळ्यात साधत होत्या आणि त्या भवानी मातेला प्रश्न करू लागला जिजाऊ, हे जगत जननी, हे महिषासुर मर्दिनी, माझं शस्त्र दे, माझं अस्त्र दे, माझं पुत्र दे। अगं तुला सहस्त्र नेत्र असताना तुला कसा बघवतो हा 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 अंधकार, कसे बघवतो ते अत्याचार? मला नाही बघवत, मला असा पुत्र दे जो या अत्याचाराचा नायनाट करेल। आणि तो दिवस आला, कुठला? 19 फेब्रुवारी 1630 या शिवनेरी गडावरलं वातावरण आनंदाने भरून गेलं होतं। मासाहेब जिजाऊंच्या कक्षात ओम स्वस्तिक यासारखे हिंदू धर्माचे प्रतीक काढण्यात आले आणि तो दिवस आला 19 फेब्रुवारी 1630 एक बाळ जन्मास आलं। लोक म्हणतात 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक बाळ जन्मास आलं, मी म्हणतो 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक काळ जन्मास आला। त्या काळाचं नाव होतं सुवर्णकाळ शिवकाळ, कारण सूर्योदय झाला शिवनेरीवर शिवसूर्याचा जन्म झाला, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात शिववादळाचा जन्म झाला, पारतंत्र्याचा करण्याचा शिवशक्ती जन्मास आला। धन्य झाली आई जिजाऊ शिवपुत्र जन्मास आला, धन्य धन्य झाला महाराष्ट्र शिवराज जन्मास आला, जातीपातीचे तोडण्या बंद शिव मराठा जन्मास आला, मायभूमीचं रक्षण करण्यास शिव धर्माचा जन्म झाला आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्या शिव छत्रपतींचा जन्म झाला, शिव छत्रपतींचा जन्म झाला। म्हणून तर